नंतर ह्या क्लासचा पण फायदा झाला बराच की क्लासमध्ये पण मॅडमनी सगळ्या गोष्टी छोट्या छोट्या समजावल्या की आपण जे जर एखादी लेडीज किंवा जेंट्स जरी आपण आपला बिझनेस चालवतोय तर तो बिझनेस आपण कसा डेव्हलप केला पाहिजे किंवा त्या बिझनेसमध्ये पण आपण आपल्या जे काय आपली कमाई आहे त्याच्यामध्ये आपण जे काय आपलं कमवतोय त्यातलं थोडं सेव्हिंग झालं पाहिजे. म्हणजे जर आपण 10% जर कमवतोय 10,000 कमवतोय समजा तर त्यातले आपले निदान 4-5,000 तरी सेव्हिंग झाले पाहिजे. कारण की ते आपल्याला नंतर जेव्हा आपले म्हणजे आपल्याला एकदम मेडिकल इमर्जन्सी आहे किंवा कुठली इमर्जन्सी तर त्याच्यासाठी आपल्याला ते पैसे यूज करता येतील. त्या म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी छोट्या छोट्या म्हणजे माहिती असतं सगळं पण कोणी करत नाही या सगळ्या गोष्टी. तर त्यांनी मॅडमनी सांगितलं की तुम्ही जमा खर्चाची वही बनवा त्याच्यामध्ये तुमचा अनावश्यक खर्च आवश्यक खर्च त्या सगळ्याचंही करा. ते खर्च तुम्ही बाजूला काढा जे तुमचे अनावश्यक खर्च ते जर बाजूला काढले तुम्ही जर पैसे बाजूला सेव्हिंग करून ठेवले तर तुम्हाला ते उपयोगास येतील. म्हणजे या 5 दिवसांमध्ये खूप छान नॉलेज मिळालं. सरांकडनं पण छान गायडन्स मिळालं मॅडमकडनं छान गायडन्स मिळालं. ह्या बालपणच्या ह्या संदर्भामध्ये पण आम्हाला जे काही माहिती नव्हतं त्या गोष्टीबद्दल पण माहिती मिळाली आम्हाला. नंतर इथं आल्यानंतर आम्हाला एक नवीन दुसरं एक कुटुंबच मिळाले. मला खरंच आता खूप माझं मन असं जड झालं की आम्ही आता जाणार आहोत सगळे